संस्कृती आपण आपल्या आपल्या गावामध्ये दाखवतो. आपल्याला माहिती आहे की आपण गावात नाचतो कुदतो ते हिना खुडी खेळत्रा हिना काजे असो नाचत्रा ढोलोपर असो नाचत्रा हात धोरी नसो नाचत्रा बडाळ तेवढ्या गावामध्ये असतील ते डोंगे डोंगे येले म्हणतात काही सगळं असते माहिती आहे. पण हे सगळे आदिवासी तालुक्यामध्ये शहरामध्ये एकत्र होतात हे आपल्याला दाखवायचंय. आम्ही आदिवासी आहोत. आम्हाला भिल्ल नावाने ओळखतात, आम्हाला बारेला नावाने ओळखतात, आम्हाला पावऱ्या नावाने ओळखतात, आम्हाला पारधी नावाने ओळखतात, पण आम्ही आदिवासी आहोत हे तालुक्यात आपल्याला दाखवून द्यायचंय. आणि आदिवासींची एकता असणं यासाठी आपण सगळे एकत्र येत आहोत. चल 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 अब उठ भी जा, नस नस में तू जोश जगा, कुछ भी नहीं आसान यहाँ, अपनी राहें खुद ही बना, मेहनत कर पसीना बहा, रुकना और थकना है मना, जीतना चाहे कर तू यहाँ, कर खुद को तैयार जरा, get ready to fight. रे कमान आदिवासी एक समान खरा पसीना ने खोरो खाने वाला रे खुदा सामने अमुन झुकने वाला रे खरा पसीना ने खोरो खाने वाला रे खुदा सामने अमुन झुकने वाला रे जल जंगल न रखवाला अमु आदिवासी रे भारत देश ना अमु मूल निवासी रे जल जंगल न रखवाला अमु आदिवासी रे भारत देश ना अमु मूल निवासी रे हे खांद पाल्य लेदा हातो मका मिठी लेदा तेला गुमथा वाला रे अमु जोहर वाला जुवान्या हे खांद पाल्य लेदा हातो मका मिठी करो हर नारी का सर कलम हो बलात्कारी का इंसाफ करो हर नारी का सर कलम हो बलात्कारी का धर्म के झगड़े करते करते भारत माँ लुट जाएगी
स्वामीजी आपले माजी पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय सतीश अण्णा पाटील यांचं पावडर यांनी निवेदन करतो. आपल्या बेळगाव जिल्ह्यातल्या लोकप्रिय आदिवासी संस्कृती जगत असेल नक्की शासनाच्या पायथ्याशी ग्रामीण भागामध्ये या आदिवासी संस्कृतीची पाळी घातलेल्या या आदिवासी बांधवांच्या माध्यमातून विविध धोरणाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याच्या माध्यमातून त्यांच्या सणांच्या माध्यमातून ही संस्कृती जगते आधीमध्ये माननीय सदस्यांना पाहिजे त्यांच्या शुभेच्छा त्यांचा उचित सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. दिलीप दादांनी विनंती करतो आपण म्हणजे ओळख झाल्या एक एक जण माध्यमाची या ठिकाणी उपस्थिती लाभणार माझे गणित माध्यमाची संस्था आम्ही स्वागत करतो. संचालक आदरणीय ॲडव्होकेट गणेश अण्णा पाटील यांना मी विनंती करतो की आपण सगळ्याला संबोधित करावं. मागे जे आदिवासी बांधव उभे आहेत माननीय माजी आमदार माननीय शशीदादा त्याचप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आपले सर्वांचे आवडते माननीय आपला कोणी विरोध शकत नाही भारत कमी होत आहे आणि कारण आजपासच्या शब्दामध्ये जेवढी मोठी ताकद आहे त्या ताकदीवर आपण सर्व पुढे जातो आहोत. मगाशी आपण पाहतोय की एक कष्टकरी समाज एक शेती करणारा समाज बाकीच्यांनी आता बोट ठेव काके वगैरे तू मुखात जागून येतोय माणसामुळे म्हणजे आम्ही बोलला तो का भारत अजून भरपूर लोक लाभलेली आहे. त्यामुळे आदरणीय समोर त्यांचा अतोनात प्रेम आहे त्यांच्यासाठी एक क्षण त्यांचं जीवन आदिवासी यांनी वाहून दिलं आहे. आपण सगळे निसर्ग पूजक आहोत आणि म्हणून आपण या सगळ्याची पूजा याचा अर्थ काय की जळगाव जिल्ह्याच्या
यांनी आयोजित केलेल्या या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब यांनी आदिवासी समाजाला नेहमीच प्रेरणा दिली, प्रोत्साहन केलं, आपले प्रश्न राज्यापर्यंत पोहोचवले. त्या आपल्या सगळ्यांच्या नेत्या लोक संघर्ष पार्टीचे अध्यक्ष आदरणीय प्रतिभाताई शिंदे यांच्या नावाने इथे काय होऊ द्या. कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जोरास टाके, ढोल वाजवणे आणि आता बोट जाऊ अजून ते भाई आता बोट जाऊ आता पहिले चोपडा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कुमार बँकेचे चेअरमन माननीय चंद्रराजभाई गुजराती साहेब, चोपडा कारखान्याचे माजी अध्यक्ष माननीय घनश्यामांना, जिल्हा बँकेचे माजी संचालक आदरणीय डॉक्टर पाटील साहेब, माजी चेअरमन पाटील साहेब, कारखान्याच्या पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय बापू, स्टेजवर विराजमान सर्व आदरणीय मान्यवर, कार्यक्रमाला उपस्थित सगळेच माता भगिनी आणि माझ्या आदिवासी बंधूंनो, आवाज दिला त्यांना मला समजेस का? आजच्या आपल्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि या दिवसाचं औचित्य साधून जणू काही आपल्या घरामध्ये दिवाळी दसरा आहे अशा पद्धतीनं आज आपला आनंद आपण साजरा करतोय. मनापासून डॉक्टर चंद्रकांत यांना मी धन्यवाद देईन की दरवर्षी आणि हा कार्यक्रम आपण साजरा करतो. प्रतिभाताई या नेहमीच आपलं नेतृत्व करतात, आपले प्रश्न सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न करतात, आपली संघटना जिवंत ठेवण्याचं काम करतात आणि काही खऱ्या अर्थानं या लोकांना जे कैलास बापू बोलले की जंगलात राहणारी माणसं, प्रामाणिकपणाने शेती करणारी माणसं, पण आज त्यांच्या मुलांना अधिकाधिक चांगलं शिक्षण त्यांच्या भाड्या वस्तूवर देण्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल. आणि मला वाटतं चंद्रकांत हे उच्च शिक्षित आहे, MBBS सारखी डिग्री त्यांनी घेतली, आदिवासी असताना देखील एक ध्येय त्यांनी ठेवलं आणि गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहेत. आणि म्हणून माझी अरुणभाई पासून सगळ्यांनाच विनंती आहे की आदिवासी बांधवांचं नेतृत्व करीत असताना अरुणभाईंनी अनेक वर्ष या तालुक्यात राज्याचं नेतृत्व केलं. प्रामाणिकपणाने या आदिवासी बांधवांनी आपल्याला मदत दिली. 9ला हा मतदारसंघ राखीव झाला. त्याच्या अगोदर कैलास बापू पाटलांनाही आपण मतदान केलं, आपलं आमदार केलं. 9 पासून हा मतदारसंघ राखीव झालाय, पण आपले प्रश्न आणि मांडण्याच्या संदर्भात आपलं नेतृत्व कुठेतरी कमी पडत आहे. आणि म्हणून या तालुक्याला नेतृत्व कमी पडल्यामुळे अनेक प्रश्न आपले राहिलेले आहेत. आज तर कोणी भेट तर त्याला विचारावं लागतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेचा का शिंदे गटाचा. आता आमच्या राष्ट्रवादीचेही 2 तुकडे झाले आहेत. कार्यकर्ता भेटला तर विचारावं लागतं की पवार साहेबांचा आहे का अजितदादाचा आहे.
आणि मग ही माणसाने कोणाकडे बघावं. आणि म्हणून एक विचार, तुम्ही काय नाव दिला? हम सब, आवाज द्या बरं. हम सब नक्की त्या बायांकडून आवाज आला नाही, बरोबर झाला. आम्ही आखा, आम्ही आखा. त्या बाया मागच्या जर आवाज द्या, आम्ही आखा. मागे तिकडे आता कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं, कोणाच्या नेतृत्वाखाली. अरे पोरके झाला आपण तालुका तिकडे जातो आहे, पण तुम्ही आहे तिथे जा. गेल्या 3 टर्मपासून डॉक्टर बारेला विधानसभेला उभा राहतो. तुमची मतं पडतात पण आमची पडत नाही. आणि म्हणून यावेळेला मी एक राजकीय विषय साहेबांनी माफी मागेल, पण क्रांती दिवस आहे, जागतिक क्रांती दिवस आहे. क्रांती दिवस मी असं म्हणेल की पुढच्या क्रांती दिनाला आमचा चंद्रकांत बारेला या तालुक्याचा आमदार आपल्याकडे राहिला. कोणाकडे किंमत असेल तर मी माफी मागेल, पण माझा स्वभाव आहे जे आहे ते स्पष्ट आहे. तुमची माफी मागेल, माहिती मागेल. आता वेगळा विचार करू नका. कोण अजितदादाचा, कोण शरद पवारचा, कोण शिंदे गटाचा, कोण उद्धव बाळासाहेब गटाचा, यापेक्षा इकडे आता आपल्या विचाराचा एकच माणूस, आपण अनेक वर्ष आपले प्रश्न सोडवणारा माणूस अरुण लंके मागे राहिलो. राहिलो की नाही? राहिलो की नाही? त्या कैलास बाबूला निवडून आणलं की नाही? आता जळगावून येणाऱ्या माणसाला ते पार्सल परत करायचं. पेजवाल्यांनी जर हात पकडून सांगितलं तुम्हाला आनंद होईल. जळगावचं पार्सल परत करायचं. हप्तेवर झालं. जरा 2 मिनिटं त्रास होईल, राहू दे ना असं. आता एकच विचार, आणि तोही आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. त्याला तिकीट आणल्याशिवाय सतीशांना गप्प बसता आलं नाही. कोणाला काय ताकद लावायची लावून घे. अरे सुशिक्षित आहे, रोज आणि शेकडो लोकांची सेवा करतो, प्रामाणिकपणाने करतो. त्याला जर या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, तुमचे प्रश्न सुटतील का नाही? झाडाला डिंग येतं, पण डिंग तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. कोण डॉक्टर साहेब, सगळे विचार बाजूला सारून, सगळ्या विचारधारा बाजूला करून या क्रांतिवीरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न केले. आज त्यांचा दिवस आहे, क्रांती दिवस आहे, पण ते चालले गेले. आपली क्रांती थांबलेली आहे आणि ती क्रांती परत एकदा उजळायची असेल तर आपल्याला कोणाला मत द्यायचं आहे? नेतृत्व कोणाला द्यायचं आहे? मी काही त्याचा अँबॅसेडर नाही, पण मला असं वाटतं की आज तालुका मोठा झालेला आहे. झालाय की नाही? डॉक्टर के पास लेके जाके दूर ले. तुमच्या तालुक्यात इतके खड्डे मी पाहतो. लोकप्रतिनिधीच कॉन्ट्रॅक्टर, कमिशन घेणारे तेच. आमचे प्रश्न कोणाला सांगावे? पंचावन्न कोणाला सांगावे? आदरणीय आमच्या शिंदेताईबद्दल मला अभिमान आहे की परवा वडगाव तालुक्यातल्या गोंडगावच्या एका मराठा समाजाच्या मुलीवर अन्याय झाला, चिमुकलीवर अन्याय झाला. जळगावला मोठा मोर्चा ताईच्या नेतृत्वाखाली निघाला. सगळ्या समाजाला एकत्रित आणण्याचं काम ताईने केलं. ताई, आता हे काम करावं लागेल, आपल्याला सुरुवात करावी लागेल. मी सांगेन की मी आपल्या सगळ्यांच्या दाराशी भीक पडेल, पण या माणसाच्या मागे कोणाला नेतृत्व द्यायचं असेल तर लोक विचारतात तुझ्याकडे किती आहे. आता सगळे डोकेवाले जर असले तर त्यांची टक्कर देऊ शकत. 50-50 डोके घेऊन येत
विचाराची लढाई विचारानं लढायची आहे. आणि म्हणून तो आर्थिकदृष्ट्या कमी असेल पण मनानं लढण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये आहे. हा जो बाण आपण घेतलेला आहे धनुष्य बाण एकलव्य होते आपले मनुवादी विचारानं त्याला मोठं दिलं नाही. अंगठा त्याचा काढून घेतला पण आता आपल्याला अंगठा द्यायचा नाही. आपला अंगठा कोणासाठी वापरायचा जो आपलं काम करेल त्याच्यासाठी वापरायचा. आणि म्हणून आता एकलव्य येणार नाही कंटा भील येणार नाही आपले क्रांतीवीर फुलेजी येणार नाही म्हणून. आणि म्हणून बघ असे क्रांतीवीर फक्त त्यांच्या नावानं आपण काम करतोय. मी आज पाहतोय ताई आमच्या शेती आता शाश्वत राहिलेले नाही. गावातल्या मजुराच्या अंगात काम राहिलेलं नाही. शेती करायची असेल तर आम्हाला आमचा आदिवासी आठवतो आमचा पावरा आठवतो. माझ्या स्वतःच्या घरात माझ्या शेतात 5 कुटुंब आहे पण मी पहिलं काम केलं की त्याचे आधार कार्ड काढून दिले. सगळ्या मुलांना मराठी शाळेमध्ये दाखले करून दिले. शिक्षणाशिवाय आता आपल्याला सांभाळायचं किती दिवस दुसऱ्याची चाकरी करायची स्वतःची शेती असली पाहिजे. तुम्ही किती प्रामाणिकपणाने कष्टाने काम करतात हे मला जाणीवपूर्वक आठवत आहे. परवा माझ्या शेतात एक काम करणारी बाई पावरा समाजाची बाई 9 महिने पूर्ण झालेले आहे पण तरी काम करत थांबली नाही. एका विंचवानं तिला चावलं. मला गोष्ट कळाली. मी पेस्टीला नेलं. तिला म्हटलं तुला जितके दिवस तुझी डिलिव्हरी होईपर्यंत तुला रोज येतो पण तू माझी कृपा करून तू माझी आई आहे बहीण येऊ नको. तुमचं दुःख समजण्याची प्रवृत्ती आज कोणामध्ये मला माहित नाही. शासन काय करतंय माहित नाही. फक्त याला फोड त्याला फोड याच्यामध्ये आपलं सगळं चाललेलं आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे. आणि म्हणून चांगली माणसं आता पैसे दिसणार नाही. कोणी ईडीच्या नावानं कोणी सीबीआयच्या नावानं आज आपली चांगली माणसं निघून जात आहेत. मला वाटतं उद्या प्रस्तावण्याची वेळ यांच्यावर येणार आहे. आणि म्हणून काल आपले नेते आदरणीय पवार साहेब बोलले कोणाला काय करायचं असेल जायचं असेल जाऊ दे. कोणाला मी थांबवणार नाही पण मी कधी भाजपामध्ये जाणार नाही. त्या शक्तीच्या विरोधात आमचा हा लढा राहील. त्या आदरणीय पवार साहेबांना मानवंदना करतो. माझ्या जीवनामध्ये अनेक पदं आली. भाजपकडे जाण्याचे अनेक प्रसंग त्यांनी आणले. मंत्रिपदाला लाभ मागल्या खासदारकीला लाभ मागल्या. आजही प्रामाणिकपणे फक्त पवार साहेबांच्या मागे उभा आहे. जीव जाईल तरी मी कुठून हटणार आहे पण मला वाटतं चांगली लोक परत आली पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांची माफी मागून माझ्या पवार साहेबांचा पाय पडून मी याची उमेदवारी आणल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो. कोणी अजित पवार आला अनिल पाटील आला कोणी गोवे आपले गिरीश महाजन आला गुलाबराव आला तरी जाणार का? साहेब आजपर्यंत या तालुक्याची सगळ्यांची या सगळ्या माझ्या समाज बांधवांची शपथ घेऊन घेतली. त्या आपल्याला त्या ठिकाणी 100% मोठा भाऊ या नात्यानं मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपल्या जीवनात आजचा सण फार महत्वाचा आहे. तुमचा आनंद आमच्या पांढरपेशी लोक घेऊ शकत नाही तर तुमची एकता आणि तुमच्या जीवनातला आनंद तो ढोल वाजतो तुमच्या आमच्या अंगात कसा पडणार असा तो आवाज मला वाटतं तुमच्या सगळ्यांचं लक्ष तिकडे मिरवणुकीकडे आहे की नाही. मिरवणुकीने जाऊ आनंदाने घेऊ पण कोणाच्या नेतृत्वाखाली मी अनेक लोकांचे बोर्ड चोपड्यात पाहिजे. फक्त बोर्डापुरती मर्यादित आहे पण तुमच्या प्रश्नाला न्याय देण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये नाही. आणि मला वाटतं त्या प्रवृत्तीला आता बाजूला सारा त्या कोक्यावाल्याला बाजूला सारा आणि आपली एकजूट ठेवा. एकजूट राही ना काय म्हणतात त्याला आमो आखा जवळ
आमच्या चंद्रकांतच्या मागे आपण आशीर्वाद ठेवला पाहिजे. धन्यवाद. त्यानंतर भिल्ल समाजाचे आदरणीय अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब यांचं स्वागत डॉक्टर धन्यवाद. त्यानंतर या आयड प्रति 2 किलोमीटर पर आवाज जातो. यहाँ ते शेकडो आवाज आहे. अरे आम्ही सर्व मी प्रथमतः त्या आदिवासी धरतीला वंदन करतो की ज्या प्रकृतीने मला त्या समाजामध्ये जन्माला घातलं. मी त्या तमाम आमच्या तंट्या मामाला वंदन करतो, आमच्या भीमा नायकाला वंदन करतो, आमच्या झलकारी देवीला वंदन करतो, आमच्या राणी दुर्गावतीला वंदन करतो की ज्यांचं रक्त या सर्वांमध्ये आमच्यामध्ये आहे. मग आज कशा पद्धतीने लढायचं? तर आज हातात काही घ्यायचं नाही. आज जरी या बंदुका दिसत असले भाईसाहेब, आमच्या हातात धनुष्यबाण दिसत असला, आमच्या हातात पाव्या दाखला दिसत असला, तरी आम्ही हे घेऊन लढणार नाहीये. आम्ही हातात संविधान घेऊन लढणाऱ्यांच्या उलाला आहोत. बोरपाडाच्या, आमच्या शिकारवाडीच्या, आमच्या तांदळवाडीच्या, आमच्या नेमगवाडच्या प्रत्येक आदिवासीला जेव्हा माहीत पडलं की आपल्या बहिणीवर अत्याचार झालाय, तर हजारोच्या संख्येने जळगावमध्ये मोर्चा काढला आणि त्या बहिणीला सांगितलं तू अकेली नाही है, हम तेरे साथ हैं. माता भगिनींनो, असाच या आपल्या चोपड्याकडे सुद्धा बघितलं जात आहे. ताई साहेब, इथली परिस्थिती याच्यापेक्षा वाईट नाहीये. इतर समाजातले लोक आपल्या माता भगिनींना विकण्याचं काम करतात. अरे आता नाव घेतो आपण, झलकारी देवीचं नाव घेतो. कोण झलकारी देवी? अरे झाशी झलकारी होती. झाशीच्या राणीला वाचवायला स्वतः झाशीची राणी जी बनली ना, ती आमची झलकारी देवी होती. जर आमच्या या झाशीच्या राणीने, आमच्या झलकारी देवींनी जर हातात तलवार घेतली ना, तर या नीच भामट्यांना जागा भरायला कमी पडणार नाही. म्हणून आमच्या माता भगिनींकडे वाईट नजरेने बघायचं नाही. म्हणून एवढ्या संख्येने त्या इथं आलेल्या आहेत. जो कटरन में ललकारी थी वो झांसी की हमारी झलकारी थी. जो गौरव से लड़ना सिखा गई वो इतिहास की सलाम रही. वो आदिवासी की ही नारी थी, आदिवासी की ही नारी थी. अनेक आमचे राष्ट्रपुरुष होऊन गेले की त्यांच्यामुळे आम्हाला इथपर्यंत कुठेतरी कोर आमच्या इतिहासाला आहे. आपण म्हणतो की शिवाजीच्या हल्दीघाटीच्या युद्धामध्ये आमचं सैन्य लढलं, परंतु आमच्या तंट्या मामाला, आमच्या बिरसा मुंडाला, आमच्या झलकारी देवीला, आमची राणी दुर्गावतीला पकडून देणारे सुद्धा आमचेच बहादर होते. आणि त्याच बहादरांमुळे आमच्या तंट्या मामाला फासावर जावं लागलं. आमच्या खाजा नायकाचा मुलगा धरणगाव जवळ टाकण्यात आलं. या फितूर लोकांमुळे अरे का समाज जाणे बाजरे, का समाज विकास करणे बाजरे, याने काय आपण करणे बाजरे. जरा मुलगा विचार केला, जे दिने टेमे 500 म्हणजे त्यावेळेसचे 50 लाख असतील आणि आताचे 500, एक क्वार्टर सुद्धा त्यांची होत नसेल, तरी सुद्धा समाजाला अरे विचार करावा लागेल. समाजाला विचार करावा लागेल, नहीं तो ये जिंदगी ऐसे ही चली जाएगी. फिर से भगत सिंह बन के, फिर से बिरसा बन के फांसी को सजना होगा. फिर से बिरसा बन के फांसी को सजना होगा. चाहे शीश क्यों न कटे, इनकलाब हमें लाना होगा, लाना होगा. एकत्र यायचं. येणारा काळ, येणारी वेळ आपल्या वेगळी असेल. आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी जिवंत ठेवायला आलेलो आहे. आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये, आपल्या धान्यामध्ये, आपल्या वाहिन्यांमध्ये जर खऱ्या अर्थानं आदिवासींचं रक्त असेल, ते रक्त आपल्याला सरसरत ठेवावं लागणार आहे. जोपर्यंत माझ्या आदिवासी बांधवांचा विकास होत नाही, तोपर्यंत आम्ही झोपणार नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. ही शपथ आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी इथपर्यंत या
सगळ्या लोकांना एकत्र बोलवायला. मग मला एक सांगा की आपण सगळे लढायला तयार आहात का? पण हा लढायला तयार असतच का? अरे अख्खा दिया सगळं लढवलंय. अरे जे आपले भगवान लढायचे, जे आपले अस्तित्व लढाई आहे, ही आपल्या संस्कृतीची लढाई आहे आणि या लढाईसाठी आपण लढलं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे. एवढीच विनंती असते. करतोय. धन्यवाद. पद्धतीने सूत्रसंचालन केलं. मला वाटतं सर गेलेले आहेत. त्यानंतर पुढची मुलं हातात घेतो. यानंतर लोकसंघर्षाच्या नेत्या माननीय प्रतिभाताई शिंदे आपल्याला मार्गदर्शन करतील. जमलेल्या माझ्या भावा बहिणींनो, तुम्हाला सगळ्यांना जय आदिवासी जिंदाबाद. आम्ही सगळे एकलव्याची लेकरं आहोत असं अतिशय अभिमानाने आम्ही सांगतो. पण हा आपल्याला नवा एकलव्य मांडावा लागणार आहे. ज्या द्रोणाचार्यानं कधीही आमच्या एकलव्याला शिकवलं नाही, पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की कौरवां पांडवांपेक्षा जर उद्या धनुर्विद्येमध्ये कोणी प्रवीण मिळेल तर तो द्रोणाचार्य असेल आणि म्हणून तो एकलव्य असेल आणि म्हणून त्या द्रोणाचार्यानं आमच्या एकलव्याचा अंगठा मागितला. आता आपण सगळे नवे एकलव्य आहोत आणि म्हणून आपल्याला नारा द्यायचा आहे. एवो कितीही द्रोणाचार्य, एवो कितीही द्रोणाचार्य, काळ आता डरणार नाही. नवा एकलव्य येत आहे, काळ अंगठ्याचे डरणार नाही. हे आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून आज आपण इथे सगळे एकत्र जमलेलो आहोत. भावांनो आणि बहिणींनो, देशाची परिस्थिती दिल्लीत बसलेल्या सरकारला, महाराष्ट्रात बसलेल्या सरकारला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जी संस्कृती घेऊन येतात म्हणावं दिल्लीवाले आणि मुंबईवाले, तुम्ही जे संस्कृती घेऊन येतात आणि आदिवासींना वनवासी म्हणण्याचं षडयंत्र करतात, खबरदार जर कोणी आम्हाला मूळ निवासींना जर वनवासी म्हटले तर तुमच्या वनवासी म्हणणाऱ्यांची जीभ आखडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण आम्ही आदिवासी आहोत, आद्यनिवासी आहोत, मूळ मालक आहोत. 1994ला भारताच्या केंद्र सरकारने खेळ केला. दिल्लीमध्ये जेव्हा सरकार 94 साली होतं आणि युनोमध्ये चर्चा सुरू होती की भारतामध्ये मूळ निवासी कुठे आहेत, तेव्हा केंद्र सरकारने युनोला सांगितलं की भारतामध्ये इंडिजिनस पीपल नाहीत, आदिवासी नाहीत. पण आपल्या सगळ्यांच्या रेट्यामुळे भारतातल्या आदिवासींनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, आपण आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. हा 9 ऑगस्ट आपण भारत सरकारला जबरदस्तीनं दाखवून दिला. त्याने धरतीचं पोट फाडून धान्य उगवणारा आदिवासी जेवढा संघर्षशील आहे तेवढा आमच्याकडे डोळे वटारून कोणी बघाल तर तुमचे डोळे पडल्याशिवाय राहणार नाही. ताकदही या पण भावांनो आणि बहिणींनो, नुसता दिवस हा आपल्यासाठी महत्वाचा नाही आहे. आजच्या दिवशी मंथनही केलं पाहिजे. भारतामध्ये 250 गरीब जिल्हे आहेत. 250 गरीब जिल्ह्यांमध्ये 95% गरीब जिल्हे हे अजूनही आदिवासी आहेत. म्हणजे आजही आपल्याला जे पाहिजे ते पुरेसं मिळालेलं नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. काय चाललंय या देशामध्ये? 2002 मध्ये गुजरातमध्ये दंगा होतो तेव्हा राष्ट्रपती हा मुस्लिम असतो, अब्दुल कलाम. जेव्हा हाथरस आणि उन्हाळ होतं आणि या दलित महिलांची छेड काढली जाते तेव्हा राष्ट्रपती हा कोविंद
रे. आमू आदिवासी रे जंगल नु मालिक रे, आमू मूल निवासी रे जमीन नु मालिक रे. जंगल भी हमरो, खेत कल्याण भी हमरो, धरती भी हमरी, जे बड़ा भी हमरा. माटी ने पूजा कर जे रे, मिली ने रक्षा कर जे रे. जंगल नु मालिक रे, आमू मूल निवासी रे जमीन नु मालिक रे. मेहनत से जीवन बाबा आदिवासी आमू कसा. बोलने वाला नहरन पेला जैसा, मिलने रहने वाला आदिवासी आमू. स्वर्ग जैसी सुंदर चेहरे भूमि हमारी, हो जन्नत जैसी प्यारी चेहरे धरती हमारी. आमू आदिवासी रे जंगल नु मालिक रे, आमू मूल निवासी रे जमीन नु मालिक रे. जमी अपनी शान रे, करी दे सुहेरे लिए जान कुर्बान रे. हो अपनो देव दादा पीठे उर बाबू रे, पुराणा डाहलानी आत्मा बती रे. विश्व दिवस सभी मनावे रे, नाचे झूमे गाँव शहर भेला भेला सब. स्वर्ग जैसी सुंदर चेहरे भूमि हमारी, हो जन्नत जैसी प्यारी चेहरे धरती हमारी. आमू आदिवासी रे जंगल नु मालिक रे, आमू मूल निवासी रे जमीन नु मालिक रे. आमू आदिवासी रे जंगल नु मालिक रे, आमू मूल निवासी रे जमीन नु मालिक रे. आदिवासी आपण मूल निवासी, आदिवासी आपण भारतवासी. जंगलवासी मूल निवासी,
चले रखवाला अपन आदिवासी रे सिनेमा हिम्मत बाजू मत ताकत छाती ठुकीने लोया पण आदिवासी रे फुल न किंमत शरण हिम्मत पाय ठुकीने लोळ्या आपण आदिवासी रे आपण आदिवासी रे अपनी नस नसमा बहेर खून टंट्या मामानो आपण दिल दिमाग मजाल रे विचार बिरसा मुंडानो अपनी नस नसमा बहेर खून टंट्या मामानो आपण दिल दिमाग मजाल रे विचार बिरसा मुंडानो संगठन होई की समाज होई रे आदिवासी नारी लढाई लढे रे हैनी धरती ने अखा आदिवासी एक समान चालो आखा में बिने अपन कर जे उलगुला हे कर जे उलगुलान सिनेमा हिम्मत बाजू मत ताकत खाजा बाबन पुऱ्या पण आदिवासी रे फुल न किंमत शरण हिम्मत पाय ठुकीने लोळ्या आपण आदिवासी रे आपण आदिवासी रे हे आपण ढोले मांडव चाला परे नाच रे आदिवासी भारत देश हन आपण पहला मूल निवासी हे आपण ढोले मांडव चाला परे नाच रे आदिवासी भारत देश हन आपण पहला मूल निवासी लाखों दुश्मन हमारे सामने आवे रे आदिवासी छोरी कभी नहीं डरे रे हे आपण आदिवासी ने ताकत पूरी दुनिया जाने रे हे आपण आदिवासी ने ताकत पूरी दुनिया जाने रे ओ मन ना मन मोजी आदिवासी रंगीला वात तगडी पडे रे जगडी भीमा बाबा ने पुऱ्या नहरे आदिवासी रे हात मा धोंडली कांद पावे चितू किरण ने पुऱ्या पण आदिवासी रे आपण आदिवासी रे आपण आदिवासी रे आपण आदिवासी रे देखी मार छोरी कहला रहतला अपना मानस हो बाबा उतरावारू रहतला अपना मन से हो मार छोरी बाबा मैं भगवान से प्रार्थना करीस कि केतार भी मारे जन्म हुए तो अपना आदिवासी समाज में ही जन्म हो हो मार छोरी भगवान तार प्रार्थना जरूर स्वीकार करसे आदिवासी खून बोले अमनी अगड़ खून बोले मूड निवासी में आदिवासी वीर अवे तीर ने कामठा चले दुनिया आखी जोती रहे आदिवासी खून बोले अमनी अगड़ खून बोले मूड निवासी में
आदिवासी वीर अवे तीर ने कामठा चले दुनिया आखी जोती रहे देखो देखो कौन आया आदिवासी शेर आया देखो देखो कौन आया आदिवासी शेर आया देखो देखो कौन आया आदिवासी शेर आया देखो देखो कौन आया जमीन मटे जीव पे हक मटे हमें लड़िए बिरसा मुंडा ना पोईरा में संस्कृति नु जतन करिए राक्षसों नु दमन करिए प्रकृति रखवाड़ा में जमीन मटे जीव पे हक मटे हमें लड़िए बिरसा मुंडा ना पोईरा में संस्कृति नु जतन करिए राक्षसों नु दमन करिए प्रकृति रखवाड़ा में